1G रोलिंग पोझिशनमध्ये 50 मिमी डायमीटरच्या आणि वॉल थिकनेसच्या 3 मिलीमीटरच्या माइल्ड स्टील पाईपवरील स्ट्रक्चरल पाईप वेल्डिंग बट जॉईंटवरील प्रात्यक्षिकामध्ये आपले स्वागत आहे। या सेशनची उद्दिष्टे पाहू। या सेशनच्या शेवटी तुम्ही जाणून घेऊ शकाल ड्रायव्हिंगनुसार MS पाईप कापून तयार करा, पाईप्स फ्लॅट पोझिशनमध्ये सेट करा, नोझेल, फिलर रॉड साइजेस, गॅस प्रेशर आणि फ्लेम निवडा, रूट गॅप सेट करणे आणि पाईप्स वेल्ड करणे, डिपॉझिट रूट रन 3 o'clock ते 12 o'clock पर्यंत, सरफेसच्या डिफेक्टसाठी स्वच्छ करा आणि तपासणी करा। पाईप जॉईंटच्या बट वेल्डिंगसाठी वापरलेले साधने आणि उपकरणे आहेत हॅक्सॉ, मेटल फाइल्स, बेवल प्रोटेक्टर किंवा मल्टी वेल्ड गेज, बेंच वाइज, वेल्डिंग टेबल आणि वेल्डिंग फिक्चर, ऑक्सी ॲसेटिलिंग वेल्डिंग OAW इक्विपमेंट, वायर ब्रश आणि चिपिंग हॅमर। ऑक्सी ॲसेटिलिंग वेल्डिंग OAW प्रक्रियेचा वापर करून 1G पोझिशनमध्ये 50 मिमी डायमीटरच्या आणि 3 मिमी वॉलच्या थिकनेसच्या MS पाईपवर बट जॉईंट वेल्डिंग करण्याची प्रक्रिया। फर्स्ट स्टेप म्हणजे पाईपला 75 मिमी लांबीचे हॅक्सॉने कट करून त्याच्या शेवटच्या चौरस 75 मिमी लांबीपर्यंत फाईल करणे। पाईपचे एंड स्वच्छ आहेत, गंज, ग्रीस किंवा इतर दूषित पदार्थापासून मुक्त आहेत आणि आवश्यक कोनात बेवेल केलेले आहेत याची खात्री करा। पाईपचा बेवेल अँगल अंदाजे 30 अंश असावा आणि दोन पाईपमधील अंतर 1 ते 2 मिलीमीटर असावे। पाईप क्लॅम्प करा आणि दोन पाईप अलाइन करा ॲक्सिस 1G पोझिशनमध्ये, जेणेकरून वेल्डिंग फिक्चर किंवा वेल्डिंग टेबल हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये असेल। वेल्डिंग टॉर्च, ऑक्सिजन आणि ॲसेटिलिंग सिलेंडर्स आणि रेग्युलेटरसह OAW इक्विपमेंट सेट करा। आता 5 नोझल क्रमांक फिक्स्ड करा। 1.6 डायमीटर CCMS फिलर रॉड मिलीमीटर निवडा आणि दोन्ही गॅसेससाठी 0.15 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर चौरस प्रेशर सेट करा। वेल्डिंग प्रोसेस सुरू करण्यापूर्वी योग्य पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट परिधान केल्याची खात्री करा। प्रथम न्यूट्रल फ्लेम सेट करा, नंतर पाईपमध्ये 1.5 मिलीमीटर रूट गॅप ठेवून 21 अंश अंतर असलेल्या 3 ठिकाणी वेल्ड टॅग करा। आता पाईपच्या घेर 4 सेगमेंट्समध्ये विभाजित करा, तसेच फिक्चरवर पाईप हॉरिझॉन्टली ठेवल्याची खात्री करा। रूट रन 3 o'clock पोझिशन पासून 12 o'clock पोझिशन पर्यंत डिपॉझिट करा, जो योग्य ब्लो पाईप आणि फिलर रॉड अँगल वापरून पहिला सेगमेंट आहे। कॉन्स्टंट वेल्डिंग स्पीड आणि फिलर मेटल डिपॉझिशन रेट ठेवा। पाईप जॉईंटला घड्याळाच्या दिशेने वळवा, जेणेकरून पहिल्या सेगमेंटच्या रूटचा शेवट 3 O घड्याळाच्या पोझिशनमध्ये येईल। पहिल्या क्वार्टर प्रमाणे दुसऱ्या क्वार्टर सेगमेंटसाठी रूट रन वेल्ड करणे सुरू ठेवा। त्याचप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या सेगमेंटचे संपूर्ण रूट रन। रूट रन दरम्यान रूटमध्ये की होल राखून रूट पेनेट्रेशन मेंटेनिंग करा। स्टील वायर ब्रशने वेल्डिंग रन रूट स्वच्छ करा। आता 5 क्रमांकाची नोझल साइज फिक्स करा। 2 मिलीमीटर CCMA फिलर रॉड निवडा, डायमीटर आणि 0.15 किलोग्राम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर गॅस प्रेशर सेट करा।
न्यूट्रल फ्लेम सेट करा आणि व्ही ग्रहचे फेसेस व्यवस्थित फ्यूज करण्यासाठी ब्लो पाईपवर थोडासा विविंग वापरून दुसरी रन डिपॉझिट करून व्ही ग्रू भरा. वेल्ड बीड युनिफॉर्म आहे आणि पाईपच्या सरफेससह फ्लश आहे का याची खात्री करा. वेल्ड पूर्ण केल्यानंतर क्रॅकिंग टाळण्यासाठी ते हळूहळू थंड होऊ द्या. शेवटी क्लॅम्प काढून टाका आणि कोणत्याही स्लॅग किंवा इतर डेब्रिस काढण्यासाठी वायर ब्रशने वेल्ड स्वच्छ करा. प्रात्यक्षिक केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. हेक्सवाने पाईपचे 75 मिलीमीटर लांबीचे कट करा आणि त्याच्या शेवटच्या चौरस 75 मिलीमीटर लांबीवर फाईल करा. 1G पोझिशनमध्ये पाईप क्लॅम्प करा. मिलीमीटर ठेवून 21 अंश अंतर असलेला 3 ठिकाणी वेल्ड टाका. पाईप मधील रूट गॅप. पहिल्या सेगमेंट पासून सुरुवात करून पाईप जॉईंट घड्याळाच्या दिशेने वळवून रूट रन सेगमेंट रूट रन नुसार डिपॉझिट करा. स्टील वायर ब्रशने रूट रन साफ करा आणि दुसरा रन डिपॉझिट करा. वेल्ड बीड युनिफॉर्म असल्याची खात्री करा आणि वायर ब्रशने वेल्ड स्वच्छ करा. हे आपल्याला सेशनच्या शेवटी आणते. आशा आहे की तुम्हाला 1G रोलिंग पोझिशनमध्ये माइल्ड स्टील पाईपवरील पाईप वेल्डिंग बट जॉईंट बद्दल चांगली माहिती मिळाली असेल. भेटू पुढच्या सेशनमध्ये.